आज संपूर्ण देशामध्ये सर्व मेडिकल बंद असून याची संख्या हजारो ते लाखोमध्ये आहे। त्याच्यावरच आपल्यासोबत बोलण्यासाठी मेडिकल व्यावसायिक आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की काय सांगाल की आज संपूर्ण भारतामध्ये सर्व मेडिकल बंद आहेत। आज या ठिकाणी सर्व मेडिकल बांधवांनी बंद पुकारलेला आहे। तो संपूर्ण भारतात आहे। महाराष्ट्रामध्ये ह्या ऑनलाईन जे मेडिसिन विक्री होते त्या ऑनलाईन मेडिसिन विक्रीवर कुठंतरी पायबंद यावा, त्याच्यावर केंद्र सरकारचं राज्य सरकारचं थोडंफार काहीतरी निर्बंध यावेत। ते जे मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट वगैरे देतात त्यामुळे सर्वसामान्य केमिस्ट आज मेटाकुटीला आलेला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट देणं हे शक्य होत नाही आहे। ऑनलाईनवाले 20% 25% डिस्काउंट देतात, एवढा मोठा डिस्काउंट सर्वसामान्य केमिस्टला देणं पॉसिबल नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट ही अशी आहे की ह्या ऑनलाईन जी मेडिसिन येत आहेत या मेडिसिनवर थोडाफार डुप्लिकेशनचे पण चान्सेस आहेत। त्यामुळे रुग्णांना किंवा जे पेशंट आहेत त्यांना त्याचा त्रास भोगावा लागेल किंवा त्याची इफिशियन्सी ड्रगची इफिशियन्सी कमी असल्यामुळे किंवा डुप्लिकेशन असल्यामुळे त्यांना त्यांच्या जीविताला धोका पण निर्माण होऊ शकतो। दुसरी गोष्ट अशी आहे की मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला एकही आवाहन करेल की तुम्ही कोणतंही मेडिसिन घेताना ऑनलाईन आणि भरमसाठ डिस्काउंटच्या मागे न लागता एका चांगल्या केमिस्टमधून ऑथेंटिक फार्मासिस्टकडनं मेडिसिन परचेस करत चला, त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच फायदा होईल। एकतर जे सामान्य केमिस्ट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे ऑनलाईन जे मेडिसिन विकल्या जातात त्याच्यावरती सामान्य मेडिकल आहे त्याच्यावर मोठा परिणाम होत आहे। याच्यावर काय सरकारने काहीतरी निर्बंध घालावा। नीलम सापुडे, LS मराठी, जुन्नर, पुणे।